तर भावांनो, तुमचं स्वागत आहे गावठी ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो आहे जगदंबा देवस्थान पोखरी, म्हणजे आमच्याच गावची कावड आणण्यासाठी. आणि पोखरीवाल्यांची कावड म्हणल्यावर पब्लिक तर येणारच. नंतर आम्ही सर्व आमची बॅग वगैरे घेऊन नदीकडे जात होतो. तेवढ्यातच रोहन भाऊने बॉडी प्रदर्शन केलं आणि नंतर आम्ही सर्वजण खाली नदीकडे गेलो. आणि नंतर सर्वांनी आपले फोन ऋतिक भाऊकडे दिले आणि ऋतिक भाऊ बोलला, तुम्ही करा आंघोळ, मी जातो फोन विकण्यासाठी. पैसा ही पैसा होगा. मस्त प्लॅन आहे. आता पोखरीचे पोट्टे नदीमध्ये उतरले म्हणल्यावर माणूस किती आंघोळ करणार नाहीत. त्याच्यात आमचा घंबळी दाजी त्याच्या अंगावर पाणी फेकणं चालू केलं त्याने. आणि सर्वांची आंघोळ झाल्यानंतर काळूदाजी कावड भरून बाहेर घेऊन आले. आणि बाहेर आल्यानंतर रुपेशदाच्या घनदाट केसांना पाहिजे होतं तेल, तर त्याने काळू भैयाला तेल बघायला सांगितलं. तेवढ्यात कावड गावाकडे जाण्यासाठी निघाली. सर्वांनी आंघोळ केली म्हणल्यावर भंडारा तर लावावंच लागेल ना. कावड म्हणल्यावर विषयच नाही. तेवढ्यात माझं लक्ष गेलं पब्लिककडे. बघा भावांनो, पब्लिक किती आहे. अरे पोखरी बोलते सबको बोलते, नान नाही करायचा पोखरीला. तर भावांनो, आम्ही ही कावड ज्या नदीहून घेऊन येत आहे ना, ती माहूरवरून जाणारी त्रिवेणी संगम नावाची नदी आहे. तर नदी बघा कशी आहे. तर आमची कावड निघाली आणि रोहन भाऊ एकाएकाने मग सर्वजणांनी कावड घेतली. आता पोखरीची कावड बोलल्यावर ती हळू तर जाणार नाही, नाचावं तर लागेलच ना. आणि त्याच्यात नाचणारे पोट्टे पोखरीचे म्हणल्यावर धिंगाणाच. हां, नाचणं कमी धिंगाणा जास्ती. विशेष हार्ड आहे ना. आमच्या ज्यात नाचणं कमी आणि लोटालोटी धक्काधक्की जास्त असते, त्याच्यामुळे आम्ही आणि नंतर नाचून नाचून खूप थकलो आणि मग डीजेला लटकलो. मी न रोहन भाऊ माकडासारखे. मग काय उपास होता. नंतर चाय पिण्यासाठी आमची कावड दही सावळी नावाच्या गावावर थांबली आणि मग तिथे चायची व्यवस्था केली होती. आणि चाय पिल्यानंतर परत कावड गावाकडे निघाली. आणि चालून चालून परत थकल्यानंतर अजून फराळी पुड्यांची पण व्यवस्था केलेली होती. तर त्याच्यानंतर फराळी पुडे वगैरे एक बोलून काळूदाजी 3 घेऊन गेला. आणि नंतर नितीन भाईंनी कावड घेतली. त्याच्यानंतर तर अमोलदानी पळत खूप जोरात कावड घाटाच्या वर आणली. आता पळालो म्हणल्यावर परत दमलो. परत खेळाची पण व्यवस्था केलेली होती. भावानं, पोखरी गावाची कावड म्हणल्यावर काय विशेष नाही ना, सर्व गोष्टी असतात त्यामध्ये. आणि नंतर कावड आमच्या जगदंबा मातेच्या मंदिरावर आली. तर तिथं आल्यावर आम्हाला दम आला होता. मग रोहन भाऊ बोलला, चाल फराळाचं वगैरे करू. आणि अशी असते भावांनो आमच्या पोखरी गावची कावड. दरवर्षी अशीच कावड येते आमच्या गावामध्ये. आणि असाच आई जगदंबा देवीचा आशीर्वाद आमच्या गावावर राहावा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.